नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। महाराष्ट्रातील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। 16 ऑगस्टपासून चालकांना मराठी भाषेच्या व्यावहारिक ज्ञानाची चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे राज्यातील ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालकांमध्ये या नियमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पण हा नियम नेमका कोणासाठी आहे? चालकांनी टेस्ट कशी द्यायची आणि नियम पूर्ण केला नाही तर कसा परिणाम होऊ शकतो? चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया। सर्वप्रथम, महाराष्ट्रात सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना स्थानिक भाषेचे प्राथमिक आणि व्यावहारिक ज्ञान असावे, या मुद्द्यावर प्रशासनाकडून प्रक्रिया पुढे नेली जात आहे। उपलब्ध वृत्तानुसार पुण्यात 16 ऑगस्टपासून ऑटो आणि कॅब चालकाची मराठी फील्ड टेस्ट सुरू होण्याची शक्यता आहे। या चाचणीमध्ये चालकाला प्रवाशांची मराठी प्राथमिक संवाद साधता येतो का, सूचना समजतात का आणि दैनंदिन प्रवासात आवश्यक असलेले मराठी संभाषण करता येते का, यावर भर असू शकतो। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, चालकाला मराठी येत नसेल तर लगेच परवाना रद्द होणार का? येथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे। उपलब्ध वृत्तांमध्ये कारवाई टप्प्याटप्प्याने होण्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या मराठी येत नसेल तर लगेच लायसन रद्द अशा दाव्यांवर लगेच विश्वास ठेवू नका। काही वृत्तांनुसार नियमाचे पालन न करणाऱ्या चालकांना आधी नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू शकते। त्यानंतरही नियमाचे पालन झाले नाही तर परवाना निलंबित करण्यासारखी कारवाई होऊ शकते। अंतिम कारवाई आणि नियमाची अचूक माहिती संबंधित परिवहन विभागाच्या अधिकृत सूचनेवर अवलंबून असते। या निर्णयामुळे महाराष्ट्रात एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे। एका बाजूला प्रशासनाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात प्रवाशांशी संवाद साधताना स्थानिक भाषेचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे। विशेष रस्ता, ठिकाण, भाडे, मार्ग आणि प्रवाशांच्या मूलभूत सूचनांसाठी संवाद महत्त्वाचा आहे। तर दुसऱ्या बाजूला चालकांच्या मनात प्रश्न आहेत। मराठीची परीक्षा नेमकी कोणत्या पद्धतीने होणार? किती गुण आवश्यक असतील? आधीपासून वाहन चालवता आलेल्या चालकांना काय नियम लागू असतील आणि बाहेरील राज्यातून आलेल्या चालकांसाठी प्रक्रिया काय असेल? या सर्व प्रश्नांची अंतिम उत्तरे प्रशासनाच्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांमधून स्पष्ट होतील। त्यामुळे ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालकांना घाबरून न जाता अधिकृत सूचना तपासणे आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, 16 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील हजारो ऑटो आणि कॅब चालकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। तुमचे मत, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या चालकांना मराठीचे प्राथमिक ज्ञान असेल आवश्यक आहे का? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा। अशाच महाराष्ट्रीय ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।